पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झालेत। नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळामध्ये 6 ते 18 सप्टेंबर दरम्यान सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार आहे। दिवसा बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात, परंतु रात्रीच्या वेळेस कमी प्रमाणात बेस्टच्या सेवा उपलब्ध असतात। त्यामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळेस अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे। महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने गणेशोत्सवाच्या दरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे। या दोन्ही मार्गिकांवरती 20 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत। गणेशोत्सवाच्या काळामध्ये शहरातील रस्ते संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। पीएमपीएच्या 66 मार्गातही बदल करण्यात आले आहेत। पीएमपीए कडून स्थानक निहाय पर्यायी रस्त्यांचा वापर करण्यात येणार आहे। कोकणवासियांसाठी भाजपकडून विशेष रेल्वे दादर स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत। या निमित्तानं चाकरमान्यांना कोकणात जाण्याची ओढ लागली आहे, त्यामुळे दादर रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळते। भाजपचे संजय उपाध्याय महामंत्री यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे। मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेत। या गणेश मंडळानं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ड्रेस कोड लागू केलेत। अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी पूर्ण कपडे घालूनच जावं। इथं शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे। नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी गणपतीच्या निमित्तानं 8 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये या सुट्ट्या असणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भात विनंती अर्ज केला होता। पुणे महापालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांसाठी खास उपक्रम राबवला आहे। नागरिकांनी पीओपीच्या मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीच्या मूर्ती घ्यावी आणि मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम त्यांनी याद्वारे हाती घेतला आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते। अशातच दलालांनी तिकिटांचा काळाबाजार सुरू केला आहे। आरक्षित तिकीट दुप्पट ते तिप्पट दरानं विकली जात आहेत। गणेशोत्सव काळातील रेल्वे गाड्यांचं आरक्षण काही मिनिटातच पूर्ण होतं, याचा फायदा या दलालांनी घेतला आहे। गणेशोत्सवाच्या दरम्यान फळांना अधिक मागणी असते। एपीएमसी घाऊक बाजारामध्ये फळांची मागणी ही 70 ते 80% वाढली आहे। गणेशोत्सवामध्ये फळांचा बाजार चढेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे। आज दिवसभर पावसाची स्थिती सामान्य ते मध्यम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागानं 10 सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा मुसळधार पावसानं 1.5 वर्षानंतर अखेर टँकर मुक्त झाला। स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील टंचाई दूर झाली आहे। या काळात तहानलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी टँकर, विहिरी अधिग्रहण याद्वारे तब्बल 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं उघड झालंय।